पूर्वीच्या काळी पौरोहित्य कसं होतं तसेच चातुर्मासामध्ये त्या काळी बरेचसे गुरुजन हे एखाद्या यजमानांच्या घरी 4 महिने राहायला जायचे आणि त्या काळामध्ये त्या यजमानांच्या घरी जे जे काही पौरोहित्य चाले ते करत तसेच चातुर्मासामधील सर्व सण पूजा अर्चा हे ते गुरुजी करत असत आणि त्यांची फॅमिलीसह ते त्या यजमानांच्या घरी राहायला जात असत आणि त्यांचा सर्व उदरनिर्वाह हा त्या काळातले यजमान किंवा जमीनदार जे होते ते करत असत. तर त्याविषयी आता आपण जाणून घेणार आहोत. निपाणी येथील संस्कृत प्राध्यापिका रश्मी कुलकर्णी यांच्याकडून. प्रवासाची साधनं कमी होती आणि प्रवासाची साधनं कमी होती आणि चालत माणसाला प्रवास करायला लागायचा. मग चालत एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचं म्हटल्यानंतर किती दिवस लागायचे? बरेच दिवस लागायचे. मग अशा वेळेला म्हणजे खेडेगावामध्ये जी मोठी जमीनदार लोक त्या काय म्हणतात त्याला कुलकर्णी लोक म्हणजे कोणी म्हणजे त्यावेळेचे धनवान लोक हे मग त्यावेळेला पौरोहित्य करणाऱ्या लोकांना किंवा या गुरुजींना म्हणा भटजींना म्हणा ते त्यांच्या कुटुंबासहित आपल्या घरामध्ये त्यांना घरी म्हणजे राहायला बोलवायचे. मग आता पूर्वीचे वाडे मोठे हो म्हणजे खोल्या खूप असायच्या राहण्या म्हणजे त्या वाडे मोठमोठे त्यामुळे तिथे मग त्यांना राहायला जागा द्यायचे आणि मग घरामध्ये 4 महिने चातुर्मासाच्या पूजा वेगवेगळ्या म्हणजे जे सण म्हणजे चातुर्मासाचे जे काही म्हणजे सणवार असायचे उत्सव असायचे त्या उत्सवाच्या वेळेला पौरोहित्य करणारे जे गुरुजी असत म्हणजे त्यांना नेहमी ते बोलवायचे आणि मग त्यांच्याकडून ती पूजा अर्चा व्हायची. त्यांच्याकडून तो सणाचा सगळा कार्यक्रम व्हायचा आणि मग त्यावेळेला त्यांची जी काही घरातील कुटुंबीय असत म्हणजे त्या गुरुजींची काय पत्नी वगैरे मग त्यांना म्हणजे काय मदतही करत कधी आणि शिवाय दुहेरी फायदा काय की एक सवाष्ण पण झाली, ब्राह्मण पण आपल्या घरामध्ये जेवायला झाले, दाम्पत्य जेवायला झालं. मुलगा जर असेल मुंजा झालेला तर तो मुंजा मुलगा म्हणून त्यालाही बटू म्हणून जेवायला खायला असं ते सगळ्यांना हे करत आणि त्याचबरोबर त्यावेळेला त्यांना ते हे आपण जसं शिदा देतो आज तसं त्या त्यांना शिदा द्यायचे. अन्न म्हणजे काय गहू तांदूळ ज्वारी डाळ किंवा असं कणिक वगैरे गूळ वगैरे साखर असे हे पदार्थ आणि मग त्यांचा तो दिनक्रम चालायचा. तू काय म्हणतात त्याला ते त्यांना श्रावण महिन्यामध्ये पौरोहित्याला त्यांना आणि गावातल्या लोकांना पण सत्संग व्हायचा. गावातल्या लोकांना सत्संग व्हायचा आणि गावातल्या लोकांच्याही काहीतरी पूजा अर्चा सामुदायिक पूजा अर्चा वगैरे या पण व्हायच्या. मग त्यामुळे त्यांना काम मिळायचं. वट सावित्री आता ज्येष्ठ महिन्यापासून जर सुरू झाल्यानंतर वट सावित्रीची कथा वट सावित्री पूजन त्याची कथा लोकांना ऐकवणं त्याचं सारांश तात्पर्य सांगणं मर्म सांगणं त्याचा अर्थ सांगणं जीवनामध्ये ते कसं उपयोगी येतं त्याचा अर्थ सांगणं नुसती कथा नाही तर त्याचं सार काय ते कशासाठी आपण व्रत केलं पाहिजे हे त्यावेळेला ते लोक सांगत असत. त्याचबरोबर पुढचे येणारे म्हणजे गुरुपौर्णिमेचं वैशिष्ट्य त्याचबरोबर श्रावणाचं वैशिष्ट्य श्रावण महिन्यामध्ये एकंदरीत सोमवारचं व्रत मंगळागौरीचं व्रत त्याचबरोबर काही संपत शुक्रवार वगैरे मग असे हे सगळे सणवार म्हणजे त्या सणावाराचं पौरोहित्य त्यांना करायला मिळायचं आणि त्यामुळे काय झालं त्यांच्या उपजीविकेला तो आधार व्हायचा. म्हणजे आज दानाची जी कल्पना आहे ती अशा प्रकारे ही विस्तृत आहे व्यापक अशा स्वरूपाची आहे. त्यामुळे म्हणजे ज्याला गरज त्याला द्यायला पाहिजे. तर जेवून खाऊन जे सुखवस्तू आहेत त्यांना जेवणात घालण्यात काय मध्ये नवरात्रचा गणपती उत्सव तर आहेच आहे. गणेश चतुर्थी म्हणजे त्यावेळेला गणपती अथर्वशीर्षाची आवर्तन करणं गणपती पूजन करणं घरा म्हणजे त्यांच्या वैयक्तिक घरात पूजा करणं आणि त्याचबरोबर गावातही वेगवेगळ्या प्रत्येकाच्या घरी ज्यांच्या घरी बोलवतील त्यांच्या घरी ते पूजा वगैरे सांगणं हे पण ते काम करत असत आणि त्यामुळे त्यांना नकळत हातभार लागत असत. रामायणामध्ये सांगितलेले त्यांनी रामायणात प्रभू रामचंद्रांनी भरताला आधी पहिल्यांदा विचारलं त्यांची भेट झाली. प्रभू रामचंद्र वनवासात गेले असताना भरत जेव्हा त्यांना भेटायला गेला त्यावेळेला त्या रामाने पहिला प्रश्न विचारला की पौरोहित्य कसे आहे
पौरोहित्य व्यवस्थित चाललेलं आहे की नाही. म्हणजे पहिला प्रश्न पौरोहित्यांच्यासाठी जो विचारला, कारण की पौरोहित्य म्हणजे देवाची पूजा अर्चा करणारे वेदशास्त्र संपन्न असे जे कोणी गुरुजी म्हणा, असे त्यावेळचे जे काही पौरोहित्य करणारे आचार्य, अशा लोकांना त्यावेळेला काय म्हणजे जर प्राधान्य दिलं तर पूजेच्या निमित्तानं यज्ञ याग होत असत, पूजा अर्चा होत असत. मग या पूजेसाठी यज्ञ यागासाठी काय गरज लागते. आता त्याचा व्यापक अर्थ आहे कशाचा, की पौरोहित्य पासून आपण जर सुरुवात केली तर राज्याचा विकास आणि आर्थिक विकास, सगळं सांस्कृतिक विकास, सगळाच विकास होऊ शकतो. वैचारिक विकास आता हा कसा होता, आता हा शब्द मोठा आहे. वैचारिक म्हणजे समाजात कोणतरी ऐकायला म्हणले की असं, त्याच्यामध्ये आर्थिक विकास. मग आर्थिक विकास म्हणजे कसा, तर यज्ञ करायचं असेल तर यज्ञाला वेदी पाहिजे. वेदी करण्यासाठी त्याला ठराविक आकारामध्ये ते वेदी बनवण्यासाठी गवंडी पाहिजे. वेदी सजवण्यासाठी, पूजा अर्चा करण्यासाठी त्यासाठी फुलं पाहिजेत. त्याचबरोबर जे येणारे आचार्य ब्राह्मण आहेत त्यांना भोजनासाठी वगैरे म्हणून स्वयंपाकी आले. तिसरं काम म्हणजे तुमचे जे काही वस्त्र तयार करणारे त्यांना पण, कारण प्रत्येक ब्राह्मणांना सोळं म्हणा, काय म्हणतात धोतर उपर्ण वस्त्रदान दिलं जायचं. मग हे दाना दिल्यानंतर मग त्यांच्यासाठी जे कापड दुकानदार आहेत त्यांचा पण फायदा झाला. पण सगळ्यांचा फायदा होतो, सगळ्यांनाच त्याच्यामध्ये ज्याला उपजीविकेचं साधनही प्राप्त होतं आणि त्यांचा एकंदरीत फायदा पण होतो. राम मंदिर जे झालं, राम मंदिर इतक्या मोठ्या प्रमाणात झालं, सुंदर झालं, त्याची म्हणजे सगळ्या प्रकारे उत्तम प्रकारे ते अयोध्येचं राम मंदिर झालेले. मग तिथे जे आता आचार्य आहेत त्या आचार्यांना आजच्या मितीला, पूर्वी धनधान्याच्या रूपात होतं, आजच्या मितीला कसं आहे धनाच्या रूपामध्ये, पैशाच्या रूपामध्ये. मग आज तिथे त्यांना रोजगार उपलब्ध झाला. म्हणजे आज वेदशास्त्र संपन्न शिकणारा, मंत्र सांगणारा किंवा बोलणारा असे जे काही म्हणजे गुरु जे आहेत, आचार्य आहेत, त्यांना काम मिळालं. किंवा एकंदरीत मंत्र म्हणणारे लोक जे आहेत किंवा एकंदरीत आपण आपले जे स्नान पूजा करणारे वगैरे हे जे सगळे वेद शास्त्रोक्त वगैरे जे मंत्र म्हटले जातात, हे कमीपणाचं कर्म नव्हे, हे कर्म महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे त्याच्यामध्ये, तर मंत्रामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. मग आता या मंत्रामध्ये इतकं प्रचंड स्तोत्रामध्ये सामर्थ्य आहे, मंत्रामध्ये हे सगळे संस्कृत मध्ये आहे. यामध्ये आपली सनातन संस्कृती जोपासली जाते. यामध्ये संस्कृत भाषेचं महत्वही आहे, त्याच्यामध्ये उच्चाराचं महत्व आहे. आणि या एकंदरीत संस्कृत मधली मंत्र म्हटले जाणं किंवा वेदातले घनपाठ, जटापाठ अशा रूपानं मंत्रोच्चार जे केले जातात, मंत्र म्हटले जातात कुठल्याही कार्यप्रसंगाने, यज्ञाच्या प्रसंगी, त्यावेळेला त्या मंत्र पठणाने काय होतं, आजूबाजूचा आसमंतही पवित्र होतो, नकारार्थी ऊर्जाही निघून जाते, पॉझिटिव्ह ऊर्जा ज्याला आपण होकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह अशा प्रकारची तिथे व्हायब्रेशन्स निर्माण होतात, सकारात्मक अशा प्रकारची वातावरण पवित्र होतं आणि प्रसन्नता निर्माण होते आणि त्याचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर होतो.